ज्या पद्धतीने या हरामखोर आयुक्तांनी आपल्याला वागणूक दिलंय त्या संदर्भात आपण व्हिडिओ बनवू, अख्ख्या व्हॉट्सअपला, ग्रुपला, अख्ख्या जिल्ह्यात, इंस्टाला जाऊ दे आणि संध्याकाळपर्यंत हजारोच्या संख्येने इथे येऊ दे, एकाला पण बाहेर जाऊ द्यायचं नाही। कॉम्रेड लाल सलाम, आज आम्ही पाणी, शिक्षण, रोजगार आणि शौचालयाच्या विषयाला घेऊन प्रभाग समिती ई वसई तालुक्यामध्ये हा मोर्चा आयोजन केला होता। या मोर्चाची कल्पना 8 दिवस अगोदर इथल्या प्रशासनाला दिली होती, मात्र हा मोर्चा आमचा शांततेने 2-2च्या मार्गाने आला। येत असताना रस्त्यामध्ये गाड्या जाम झाल्या होत्या, आम्ही स्वतःहून लोकांना बाजूला करून गाड्या मोकळ्या करून दिल्या आणि आम्हाला पोलिसांनी जर आमची बसण्याची व्यवस्था केलेली असती पोलिसांनी तर तिथं बॅरिकेड लावला असता किंवा आम्हाला सावलीत कुठेतरी बसण्याची व्यवस्था केली असती। येत असताना तिथं एकही गेटवर पोलीस नव्हता, म्हणून आमचा तांडा सगळा मोर्चा हा शांततेने घोषणा देत या ठिकाणी आला। बाहेर पाहिजे तेवढं ऊन आहे, या उन्हामध्ये आम्हाला बसायचं नव्हतं आणि येत असताना या आयुक्तांच्या सांगण्यानुसार किंवा पोलिसांच्या मर्जीनुसार बंदोबस्तला असलेल्या महिला पोलीस आणि पुरुष पोलिसांनी आमच्या महिलांना धक्काबुक्की केली, त्यांचा पदर साडीचा खेचला, त्यांना चापटी मारल्या। ह्या व्हिडिओ आमच्याकडे आहेत आणि पोलिसांनी अशा पद्धतीने वागणूक दिली, या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि संबंध जिल्ह्याभरातल्या लोकांना आम्ही आव्हान करतो, जे वाहन भेटेल ते वाहन घेऊन संध्याकाळपर्यंत प्रभाग समिती ई वर मोठ्या संख्येने एकत्रित झालं पाहिजे आणि लाल बावट्याची आदिवासींची ताकद काय आहे ही इथल्या प्रशासनाला दाखवल्याशिवाय शांत बसायचं नाही। लोक कामाला गेले असतील तर कामावरून तुम्ही या, पण या ठिकाणी मोठ्या संख्येने एकत्रित जमा, एवढंच बोलतो। इन्किलाब जिंदाबाद, लाल सलाम।